तर मित्रांनो, पुण्याचं स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आपण निघालो आहोत जयगडवरून, कारण की आज आहे आपल्याला सुट्टी आणि आपण आज जाणार आहोत संगमेश्वरला, कारण की तिकडे जे पॅरामेडिक स्टाफ आहेत त्या सुट्टीवरती आहेत, त्यांचा थोडासा हेल्थ इश्यू असल्यामुळे. आणि आज आपण तिकडे जाणार आहोत. काय काय करणार आहोत दिवसभर ते सगळं तुम्हाला आपल्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. असेच कंटिन्यू राहा आणि असेच नवीन व्लॉग तुम्हाला परत रेग्युलर बघायला मिळतील, कारण की बरेच दिवस काय मध्येच व्लॉग येत नव्हते. प्रत्येक महिन्याला एक दोन व्लॉग असे येत होते, पण आता रेग्युलर तुम्हाला व्लॉग्स बघायला मिळतील. आता आपण बसलेलो आहोत आपल्या गाडीमध्ये. अँड हाव आर यू मिस्टर ढोपावकर? Hi, hello. How are you? आय एम फाईन. हाव आर यू? आर यू फिलिंग गुड? आर यू लव्हिंग दिस वर्क? Yeah. डू यू एन्जॉय युअर वर्क? Yeah. मिस्टर संदीप ढोपावकर सुद्धा आता व्लॉगिंग वगैरे सुरू करणार आहेत, असा आम्हाला शब्द देत आहेत ह्या व्लॉगच्या माध्यमातून. आता संदीप दादा वगैरे आम्ही नाश्ता करायला आलेलो आहे. संदीप दादा आमचे वडापाव खात आहेत हॉटेल चिले बंधूच्या इथे. आंबेड खुर्दला आमचा कॅम्प आहे. तर सगळी तयारी आमच्या CFO सरांनी केलेली आहे. सगळ्यांना इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन सगळं करून झालेलं आहे. आणि आता बघूया कॅम्पला किती लोक येतात आणि संदीप ढोपावकर आपले कसे प्रॉपर पद्धतीने काम करतात ते तुम्हाला आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये दाखवूच. तर आता आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहोत आणि जास्त काय न काय फालतूगिरी करता आता कामाला सुरुवात करणार आहोत. आता व्हिडिओ भरपूर करून झाली, आता कामाला सुरुवात करायची आहे. म्हणून आता सर पण मदत करतात आपल्याला पण आता सगळं सामान घ्यायचं आणि जायचं आहे, कारण की लवकरात लवकर कॅम्प सुरू करायला लागणार. आता मी पण थोडं सामान वगैरे घेतो आहे. आपल्याला बरोबर जास्त हेल्प करत असतात. हे आमचे CFO सर आहेत. आणि आता आपण हे उघडून काहीतरी ह्याच्यातलं सामान घेऊ. काहीतरी मोठं घेतो. हा स्टूल घेतो. मित्रांनो, असा स्ट्रगल असतो. तुम्हाला वाटतं पैसा मिळतो. पैसा इम्पॉर्टंट नसतो मित्रांनो. तुम्ही लोकांना जी सेवा देताय ना, ते इम्पॉर्टंट असतं. स्टेशन आहे अंगणवाडी शाळा. काय ते भरपूर जास्त गरमी होती मित्रांनो, कारण की शाळेच्या वरती बघू शकता पत्रा आहे. तर त्या पत्र्यामुळे आम्हाला एवढं जास्त गरमीच्या वाफा लागत आहेत, तरीसुद्धा आम्ही इथे काम करत आहोत. तर ह्याला म्हणतात जिद्द, चिकाटी, अनुशासन. ज्यांना वाटतं आम्ही काम करत नाही किंवा ह्या गोष्टी असतात त्या गोष्टी असतात, त्यांनी कधीतरी इकडे येऊन बघावं की आम्ही बाबा काम कुठच्या पद्धतीने आणि कसं करत असतो. आमचे सिस्टर वगैरे पण त्यांची तब्येत बिघडलेली आहे, परंतु ते एवढ्या गरमीत बसून काम करत आहे. आपले सनगरे सर आहेत, ते सुद्धा काम करत आहेत. संदीप ढोपावकर आहेत, ते सुद्धा काम करत आहेत. तर असे सगळे लोक आम्ही इथे काम करत असतो. कितीही गरमी असून दे, कितीही काही असून दे, आम्हाला काम करावंच लागतं. तर आता आम्ही आमचं काम कंप्लीट करून संध्याकाळी जाणार आहोत घरी. तर घरी जाताना डायरेक्ट आता आम्ही इथे ब्लॉग कंटिन्यू करू, पण तसेच कंटिन्यू राहू. तर मित्रांनो, संध्याकाळ झालेली आहे. आता आम्ही कॅम्पवर निघालो आहोत. आता मागे बघू शकता अशी जरा जेलसारखं तुम्हाला दिसेल. ह्याचा अर्थ असा नाही की जेल आहे. हे आमची गाडी आहे, बघू शकता. बघा आमचे CFO सर बसलेले आहे तिथे. यांचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे. सकाळपासून बोलायचं राहिलं हो. सागवेकर कोकणी काय नाव टाकलं? कोकणी सुधाकर असं यूट्यूब चॅनलचं नाव आहे. मी खाली सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिहून देईन. नक्की जाऊन आपल्या सरांच्या चॅनलला सुद्धा आपण सबस्क्राईब करायचं आहे. उत्कृष्ट दर्जाचे कोकणातले जे कॉन्टेंट असतात ते त्यांच्या तुम्हाला व्लॉगच्या चॅनलवरती बघायला मिळतील. परत वेगवेगळ्या रूढी परंपरा, आमच्याकडे कशी संस्कृती असते ते सुद्धा त्याचे ते व्हिडिओज वगैरे करत असतात. आणि आता नवीनच आमच्याकडे ब्लॉगर होणार आहेत तयार, त्यांचंसुद्धा आम्ही तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. 2 मिनटं थांबा. संध्याकाळचे बरोबर 4:50 झालेले आहेत, म्हणजे 4:45 वाजलेले आहेत. आणि ही बस आम्हाला पकडायची आहे बघा ही. तर बघूया मिळते काय. संदीप दादा आम्हाला रेल्वे स्टेशन आपलं संगमेश्वर बस स्टँडला आम्हाला सोडत आहे. तर मनपूर्वक आभार आम्ही तुमचे मानू इच्छितो, एवढ्या लवकर आम्हाला येऊन सोडलं. कारण की 5 वाजता ती बस येते. तर 5 वाजायला 10 मिनटं असताना आम्ही आता पोहोचणार आहोत. तर मित्रांनो, आता पुढे काय करणार होतं संध्याकाळी सगळं तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत भाट्यात आणि बघू शकता सुंदर सनसेट सुद्धा बघायला मिळते. आणि आता इथेच आपण ब्लॉगचं एंड करणार आहोत. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.